दाड़ेसू बेसन दे दू दाड़ेसू पंचर पंचायत राजा भोजन सभा पचारे लाखन पचारे सवा लाख भाई तो सगार तो कसर छ आपण से कसर छ गोरुम जन्म पोरिया तारा मुओ मलक सरजीत करे रो अनव बीडो वटायचे को सद्गुरु संत सेवालाल महाराज येळा वक्ते साई हेवाळ याडी मरियामा सुके झाडेन हारो करे वाळो वसंतराव नाईक साहेब जेरो नाम लेन तमार हमा स्वाभिमान जागत ओसे हेन चले गे जको लाखा गोद किया हीरा रावण गोरा बादल सती सामत भीमा नायक थानू नायक तपस्वी रामराव महाराज जेतालाल महाराज येनून हार्दकरन जलम देन दनिया दकाळेवाड तमार हमार याडी बाप नारी नारी टाणे राई हुए नायक नायकन कारभारी कारभार हासाबी नसाबी डायसाने इंदुरमा कुमारी आरती राजेश राठौड़ रेवाड़ रामनगर ज्योति तमे चकेन मारो जय सेवालाल मार से बंजारा भाइयों सेन बंजारा भाषा आवस पण हमारे जे नेते मंडळी बेसमेरेस हिंदू सारूमध्ये शब्द मराठी मान बोलू छु गोर बंजारा समाज एक निसर्ग पूजक समाज आहे निसर्गाशी जोडलेल्या शक्ती पृथ्वी आप तेज वायू व सूर्य हा शक्तीचा समाज अनादी काळापासून पूजा करीत आलाय आजही प्रत्येक धार्मिक विधीमध्ये पंचतत्वाची पूजा केली जाते गोर बंजारा समाज एक निसर्ग पूजक क्रांतिकारी शूरवीर समाज आहे निसर्ग चक्राने प्रत्येक दिवस एकामागून एक याप्रमाणे येत असले तरी काही दिवस या जगाला वेगळी दिशा वेगळे शिकवण वेगळे तत्त्वे देणारे असाच एक दिवस धर्मनी माता भीमा नाईक यांच्या पोटी सद्गुरु संत सेवालाल महाराज यांचा जन्म झाला 15 फेब्रुवारी 1739 रोजी बंजारा समाजामध्ये झाला माझा बंजारा समाज हा अशिक्षित असल्यामुळे तसेच भटकत राहिल्यामुळे तो अन्य समाजापासून अंतर ठेवून लागला उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे तसेच गावोगावी मटकंती राहिल्यामुळे त्याला बंजारी भाषेत लेदनी असे म्हणतात सत्यवादीची ताकद वाढेल तेव्हा समाजातील चोर गुंडा प्रस्थापित यांना न्याय मिळेल असा आशीर्वाद त्यात आहे रपियार कटोरो पाणी वग जाय रपिया तेरा चना वग जाय रपिया लेन गली गली फर जाय पण धान्य कोणी मिळे लबाडे राजा आहे सोनेर सिंग वग जाय लबाडेर कुकरी आहे पण लबाडेर राजा आहे सोनेर सिंग वग जाय लबाडे अशी समाजोपयोगी शिकवण भविष्यात घडणाऱ्या अचूक वेध घेणारे 250 ते 300 वर्षात वेध घेणारे असे ठरीक करणारे सेवालाल महाराज संपूर्ण समाजाला सोबत घेऊन त्यांनी मागणी केली गोर कोरेन सायवेस कुटामुंगी सायवेस काम ठाणेन वाई सायवेस अशा शब्दात देवीना साकडे घालणारे थोर विचारवंत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे यामध्ये मला आयोजकांनी संधी दिली माझे समाज बांधव ऐकून घेतले याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।